म्हणजे आता विसोबा खेचरांचं आपण लक्षात घेऊया. हं, संत विसोबा खेचर हे नामदेवरायांचे गुरु. हं. आपल्याला त्यांची कथा हो. माहिती आहे. बार्शीला बार्शीला म्हणजे भेट ती झाली. बार्शीला झाली की औंढा नागनाथाला हे ठीक आहे म्हणजे हे आपण बघू. तर ते ते पाय ठेवला होता हं, अ, पिंडीवर आणि वय झालं होतं. तर नामदेवरायांनी बघितलं की पाय बाजूला काढून ठेव असं सांगितलं म्हाताऱ्या विसोबांनी. हं. पाय ठेवला परत तर तिकडेही तिथे पिंडी आली वगैरे अशा पिंडी तिकडे आल्या अशी हं, अशी ही कहाणी. तर ही कहाणी 2 अभंग एवढंच उपलब्ध होतं. आणि एकही पुस्तक विसोबा खेचरांवर उपलब्ध नव्हतं. एकही पुस्तक ज्याला आपण हं. पुस्तक म्हणू असं. चरित्रात्मक माहिती चरित्रात्मक म्हणा किंवा पुस्तक म्हणता येईल. पण ही जी विसोबा खेचर माऊलींच्या आयुष्याशी पण जोडलेले होते. कारण ते विसोबाच ते त्रास देत होते हो. माऊलींना आळंदीमध्ये अशी कहाणी होती. आणि नामदेवरायांशी जोडलेली गुरु म्हणून कहाणी होती. त्याच्यानंतर तिसरी एक वेगळीच गोष्ट ती म्हणजे लिंगायत विचार जो हं, बसवेश्वरांनी मांडला. त्याचा पहिला ग्रंथ मराठीतला हं. षडूस्थळी नावाचा हा विसोबा खेचरांच्या नावावर असलेलं राचिम ढेरेंचं संशोधन आहे. त्याच्यावर त्यांची पी-एच-डी होती. तर अशा 3 अंगांनी मग विसोबा खेचर शोधायला सुरुवात केली. हं, हं. आणि आम्ही पत्रकार आहोत म्हणून हे हे भान कायम आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय तर आपण पत्रकारितेच्या भाषेमध्ये लिहावं असं मला वाटतं. हं, माझ्या भाषेबद्दल म्हणजे पत्रकार म्हणून वर्तमानपत्री भाषेवर मला फार प्रेम आहे. हं. कारण ते वाचक म्हणून सगळ्या लोकांना सर्वात जास्त परिचित असलेली भाषा आहे, असं मला वाटतं. हं, हं. दुसरं वाचनासाठीची सगळ्यात परिचित भाषा आणि दुसरं त्या भाषेत आपण बोललो, हं. तर ते लगेच कळतं. मग ती कुठलाही विषय असू दे. बरोबर. मग तो संत साहित्याचा असेल ना, आपण ह्याच हो. भाषेत बोलायला पाहिजे असं मला वाटतं. हं, दुसरं मला असं वाटतं, की मग आम्ही काय करायचं तर त्या 750 वर्षांपूर्वी जाऊन शोधायची गरज नाही. हं, आजच्या संदर्भात आपण ते संत शोधूया. हं. मग आम्ही त्या संतांच्या गावी जातो. बरं. म्हणजे आता पहिला अंक संत नामदेवरायांवर होता. तर नामदेवरायांसाठी आम्ही महाराष्ट्रात तर फिरलोच. म्हणजे पंढरपूरला गेलो. नरसी नामदेव जे हिंगोलीतलं हं, त्यांचं जन्मगाव किंवा मूळ गाव मानलं जातं तिथे गेलो. पण हे करता जिथे-जिथे नामदेवराय गेलेले होते, हं. म्हणजे पंजाबमध्ये गेलेलो होतो. तर आमचा निलेश बने नावाचा मित्र पहिल्यांदाच बऱ्याच वर्षांनी लिहिण्यासाठी म्हणून घुमानला. पंजाबमध्ये घुमानला गेला हं, हं. आणि त्यांनी सविस्तर ती सगळी गोष्ट लिहिली. तर तेच बाबा राजस्थानात अ, नामदेवरायांचा असलेला प्रभाव. हं. मी दिल्लीत काम केलेलं असल्यामुळे तिथे नामदेवरायांचं देऊळ आहे हे मला माहीत होतं. बरं. तर मग तिथे नाही महाराष्ट्राच्या बाहेर हं. असं माझंच वाक्य आहे, की महाराष्ट्राच्या बाहेर विठ्ठलाची जेवढी देवळं नाहीत त्याच्यापेक्षा जास्त नामदेवरायांची आहेत. बरं. वाह! नामदेवरायांचा प्रभावच प्रचंड आहे. हं, म्हणजे हं. गेल्या 1000 वर्षांवर माझ्या दृष्टीने या भारतावर प्रभाव टाकणारा दुसरा कुठला माणूस नाही. एकतर भारतभर त्यांनी 5 वेळा भ्रमण केलेलं दिसतं आपल्याला. दुसरं असं आहे, की त्याच्यानंतरची जी पूर्ण देशभरातली हं, आणि विशेषतः उत्तर भारतातली जी भक्ती परंपरा सुरू झाली, त्याची सुरुवातच नामदेवरायांपासून आहे. म्हणजे हं, कबीर नामदेवरायांविषयी लिहित आहेत. हं. मीरा रामदेवरायांविषयी लिहित आहेत. बाकी दादू दयाल नामदेवरायांविषयी लिहित आहेत. तर जो कुठला संत रोहिदास म्हणजे संत रविदास जे आहेत, ते नामदेवरायांविषयी लिहितात. जो कोणी संत होऊन गेलेला आहे, जो हं, भक्ती सांगतोय ना, हं. तो नामदेवरायांपासूनच सुरुवात करतो. वाह! आणि जेव्हा ती जी भक्तांची किंवा संतांची परंपरा उत्तरेमध्ये लिहिली गेली. हं. त्याला परिचयी असं असं म्हणतात. परिचयी नावाच्या अशा आपल्या कशी ओव्या असतात. बरोबर. तसा त्या परिचय हं, लिहिल्यात. त्याची सुरुवात देखील नामदेवरायांपासूनच आहे. हं. हिंदी साहित्याची सुरुवात ही नामदेवरायांपासूनच मानली गेलेली आहे आत्ताच्या काळात. म्हणजे पूर्वी ती कबीरांपर्यंत वगैरे मानली जात होती. त्याच्या आता ती एक आणखीन 100 पुढे वर्ष गेली. पुढे हां. मानून लोकं आता नव्याने कारण नामदेवरायांचे 250च्या वर अ, हिंदीतून साहित्य उपलब्ध आहे. त्याच्यापेक्षा हं, जास्तच आहे. मला आकडा थोडे नीट सांगता येत नाहीत, पण हं, खूप अभंग हिंदीमध्ये आहेत. आणि जिथे-जिथे गेलेत ना, त्या पद्धतीच्या हिंदीमध्ये त्यांनी लिहिलेलं आपल्याला आढळतं. हं. म्हणजे बाबा गुजराती पद्धतीचं हिंदी दिसतं आपल्याला, राजस्थानी पद्धतीचं, पंजाबी तर आहेच आहे. बरोबर. 61 पदं त्यांची गुरु ग्रंथ साहिबामध्ये आहेत. हं, पण हे फक्त नामदेवरायांचंच नाही. हं, तर संत सेना महाराज गेल्या वर्षी आम्ही जो अंक केला, हं.
तर सेना महाराजांचं देखील एक पद आपल्याला असं वाटतं सेना महाराज म्हणजे महाराष्ट्रातलेच आहेत. हो. पण पंजाबमधल्या लोकांना वाटतं ते आमचे आहेत. हं. मध्य प्रदेशातल्या लोकांना ते बांधवगडचे वाटतात आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे. वाह! म्हणजे पंजाबी मधली त्यांची पदं उपलब्ध आहेत. हं. तिथे त्यांनी विठ्ठल सांगितलाय. म्हणजे नामदेवरायांच्या गुरु ग्रंथ साहेबातल्या पदांमध्ये विठ्ठल आहे. हं. सेना महाराजांच्या पंजाबी पदांमध्ये रामकृष्ण हरी आहे. हं, हं. पंढरपूर आहे. कबीराच्या अभंगांमध्ये विठ्ठल आहे. हं. तर हे सगळं जे झालंय ते नामदेवरायांमुळे झालंय. तर बरोबर. आम्ही तिथे जातोय हं. आणि आजच्या संदर्भात संत शोधण्याचा प्रयत्न करतो, की आज काय प्रभाव आहे? हं. हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पत्रकार म्हणून ज्या पद्धतीने आम्ही करू, त्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ते करताना आजच्या संदर्भात पण आम्ही विचार करतो. हं. म्हणजे जनाई आहेत. तर त्या सिंगल वुमन आहेत. एकल स्त्री आहे. बरोबर. मग मराठवाड्यातल्या होत्या, तर मराठवाड्यातल्या एकल स्त्रियांचा प्रश्न हं. असा आमचा विषय असतो. जर संत सावता माळींच्या नावाने माळी एकत्र येतात. हं. संत गोरोबा काकांच्या नावाने कुंभार एकत्र येतात. तर मग जनाईंच्या नावाने मोलकर्णी का नाही एकत्र येत? हं. असा प्रश्न घेऊन आम्ही मोलकर्णींकडे जातो, विचारतो, की बाबा काय तुम्हाला का हं. नाही असं वाटत? हं. हं. तर अशा संदर्भात अ, शोधण्याचा प्रयत्न करतो. पत्रकार असल्यामुळे हे असलं आम्ही हं. काहीतरी करत राहतो. वाह!